पुण्यामध्ये वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले। मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं आणि या दोघांमध्येही 10 मिनिटे चर्चा झालेली आहे। यावेळेस या कॅबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवारच उपस्थित होते, तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र वेटिंगवर बाहेर उभे होते। ही चर्चा संपल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता सॅम टीव्हीच्या हाती लागलाय। मात्र या काका पुतण्यामध्ये नेमकी चर्चा कशा संदर्भात झाली यावरनं आता राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसले आणि कार्यक्रम संपल्यानंतर थेट अजित पवारांनी शरद पवारांचं कार्यालय गाठलं। साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली। त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं। कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो। आता पवार काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झाली असली तरीही तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवारांनी शेजारी बसणं मात्र टाळलेलं आहे। वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघेही एकाच व्यासपीठावर होते, मात्र दोघांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलेलं आहे। कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे दोघे एकमेकांशेजारी बसतील का अशी चर्चा सुरू होती। मात्र जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांशेजारी बसणं टाळलंय। अजित पवार आणि शरद पवार यांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले होते, मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्यामुळे नव्या चर्चाही सुरू झाल्या आहेत। यासाठी सदैव प्रयत्नशील आहे। पार्टी बदलली, पार्टी बदलली वर काय नावाची पार्टी बदलली, साहेबांच्या शेजारी होती ती कोण? तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पार्टी होती, काय ती बदलून होतं पलीकडे तसं घेतली. काही नाही। त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना। माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही। त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, त्यांना रिस्पेक्ट